नमस्कार, माझं नाव विद्याचरण पुरंदरे. मी इतिहासाचा एक लहानसा अभ्यासक आहे. आज आपण शिवाजी महाराजांची उपलब्ध पत्रे आणि त्यानंतर रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी लिहिलेली त्यांची आज्ञापत्रे याविषयी बोलणार आहोत. शिवभारतकार परमानंद गोविंद नेवास्कर म्हणतात की चरितम शिवराजस्य भरतस्येव भारतम. याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांचं चरित्र हे जसं महाभारत आहे, महाभारत जसं विशाल आहे तसंच विशाल आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्याविषयी, जीवनाविषयी, त्यांच्या संकल्पांविषयी आणि त्यांच्या संकल्प प्राप्तीविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असलेली म्हणजे केवळ 84-85 त्यांची प्रत्यक्ष पत्र उपलब्ध आहेत. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचा खरा विचार दिसतो ते रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या आज्ञापत्रांमधून. ही आज्ञापत्र रामचंद्रपंत अमात्य यांनी कोल्हापूरकर छत्रपती दुसरे संभाजी महाराज यांच्यासाठी लिहून घेतली. दुसऱ्या संभाजी महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना, की ज्यांनी एकूण 5 छत्रपती पाहिलेले होते आपल्या आयुष्यात, अशांना एक आज्ञा केली किंवा विनंती केली की आमचे आजोबा कुठल्या पद्धतीने राज्यकारभार करायचे त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्यातूनच या आज्ञापत्रांची निर्मिती झाली. शिवाजी महाराजांचं आयुष्य अत्यंत जवळून पाहिलेल्या रामचंद्रपंत अमात्यांनी हे काम अत्यंत उत्तमपणे केलं. मुळात आपल्याला अमात्य हे पद काय आहे हेही समजून घेतलं पाहिजे. हिंदू धर्मानुसार अमात्य हा राजाच्या प्रत्यक्ष प्रतिनिधी मानला जातो. एखाद्या प्रसंगी समजा राजाचं अचानक निधन झालं तर राजाच्या अनुपस्थितीत सिंहासनाच्या पायरीवर बसून राज्य करण्याचा अधिकार अमात्याला असतो. म्हणजे रामचंद्रपंत अमात्य हे शिवाजी महाराजांच्या किती निकटवर्तीय होते हे आपल्याला समजून घेईल. या आज्ञापत्रांमध्ये वेगवेगळे वर्ग केलेले आहेत. यात लेख्य वर्ग, दुर्ग वर्ग, शस्त्र वर्ग असे वेगवेगळे वर्ग आहेत. या वर्गांमध्ये शिवाजी महाराजांची काय नीती होती हे आपल्याला दिसून येतं. यातलं एक उत्तम उदाहरण जर म्हणलं तर दुर्ग वर्गांमध्ये त्यांनी आरमाराचं वर्णन केलेलं आहे. आत्ताच आपल्या भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा त्यांच्या लोगोमध्ये म्हणजे सन्मान चिन्हात वापरलेली आहे. ह्याबद्दल बोलताना मला एक सांगायला आवडेल की हा राजा कदंबानंतर पहिला राजा आहे की ज्यांनी आपलं स्वतःचं लढाऊ आरमार उभारलं. त्या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर, महाराष्ट्राला साधारण 750 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीवर कोणीही आक्रमक म्हणून दर्यावरती येत नव्हते. जे दर्यावरती येत होते ते सगळेच व्यापारी म्हणून येत होते. असे व्यापारी येत असताना जर लढाऊ आरमार नसेल तरी चाललं असतं. पण हे लढाऊ आरमाराची गरज शिवाजी महाराजांनी वेळेत ओळखली आणि आपल्या आरमार निर्मितीची सुरुवात केली. ही आरमार निर्मिती करत असताना सुरुवातीला त्यांनी चक्क काही परदेशी इंजिनियर्सची, लुई फेर्नांडिस आणि लेंता फेर्नांडिस या 2 पितापुत्रांची मदत घेतली. हे दोघंही पोर्तुगीज होते आणि त्यांच्याकडनं त्यांनी संपूर्ण जहाजं कशी तयार करायची याची मदत घेऊन आपलं स्वतःचं आरमार उभारलं. ही आरमार उभारणी करत असताना आपण आपल्या देशावर नुकताच झालेला 26/11चा हल्ला पण लक्षात घेतला पाहिजे. आज माझ्या राज्यात येणारे सगळे दर्यावरती हे व्यापारी आहेत. उद्या जर ह्याच व्यापाऱ्यांनी जर आपल्यावर एखादा सैनिकी हल्ला करायचा ठरवला तर आपला आरमार सुसज्ज असलं पाहिजे ही त्याच्या मागची एक मोठी संकल्पना होती. लुई लेंताविएगस आणि फेर्नांडिस या पितापुत्रांकडनं शिवाजी महाराजांनी जहाज बांधणी किंवा बोट बांधणीची टेक्नॉलॉजी घेतली असं आपण म्हणू शकतो. पण ती टेक्नॉलॉजी घेत असतानाच त्यांच्या हाताखाली असलेले जे कामगार होते हे सगळे इतर देशी त्यांनी मुद्दामून वापरले. याचं कारण असं की आजच्या दिवसात आजच्या काळात आपण जेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणतो त्यातलाच हा प्रकार घडायला हवा. जेव्हा हे विएगस पितापुत्र जहाज बांधणीचं प्रशिक्षण देत होते
तेव्हा त्यात त्यांनी लोखंड, खिळे असा उपयोग केलेला होता. पण ही टेक्नॉलॉजी आंधळेपणाने न घेता त्याचाच आणखी डेव्हलपमेंट, आपण जे म्हणतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हाही भाग शिवाजी महाराजांनी केलेला दिसतो. कारण त्यानंतर मराठ्यांनी वापरलेल्या ज्या काही नौका होत्या त्या नौकांमध्ये लोखंडाचा वापर कुठेही केलेला दिसत नाही. लोखंडाचा वापर का नाही, तर मुळातच ह्या नौका ह्या समुद्रात फिरणाऱ्या आहेत, खाऱ्या पाण्यात फिरणाऱ्या आहेत. त्यांनी लोखंड गंजू शकतं आणि नौकांचा मेंटेनन्स हा वारंवार करायला लागेल. तर तो टाळावा म्हणून काही ठिकाणी दोर, काही ठिकाणी सुर्स आणि काही ठिकाणी इंटरलॉकिंगची पद्धत वापरण्याचं आपल्याला दिसतं. याच्यातल्याच एक दुसरा भाग म्हणजे जे व्यापारी बोटी होत्या त्या व्यापारी बोटींमधनं सुद्धा काही वेळा आपल्याकडे हल्ले झालेले आहेत. तर ह्या बोटी ह्या खोल समुद्रात फिरणाऱ्या होत्या. पण शिवाजी महाराजांनी ज्या काही आरमाराची निर्मिती केली त्या छोट्या बोटी ज्या वल्ह्यानी आपल्याला वळवून घेऊन जाता येतील अशा वापरण्यात आल्या. परदेशी व्यापारी वापरत असलेल्या बोटी या जास्तीत जास्त शिडाच्या होत्या. म्हणजे काय, तर वारं पडलं तर शिड फुगणार नाही आणि बोट पुढं जाणार नाही. शिवाजी महाराजांनी वापरलेल्या ज्या काही नौका होत्या त्या नौकांमध्ये शीड आणि वल्लम याचा दोन्हीचा उपयोग केला जायचा. आपल्या ज्या बोटी होत्या, मराठ्यांच्या ज्या बोटी होत्या, या किनाऱ्याच्या बाजूनी फिरण्याच्या दृष्टीने छोट्या आकाराच्या केल्या जायच्या. याचं कारण असं आहे की आपल्याला किनाऱ्याची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची होती. किनारे सुरक्षित राहिले तर आपला भूभाग सुरक्षित राहील याची शिवाजी महाराजांना खात्री होती. आज्ञापत्रांमध्येच शिवाजी महाराजांचं एक सुंदर वाक्य मिळतं की ज्याचे आरमार त्याचा समुद्र. आजपासून 450 वर्षापूर्वी समुद्राचं आणि आरमाराचं महत्त्व ओळखणारा हा राजा भारताला लाभला हे आपलं भाग्यच म्हटलं पाहिजे. आजच्या नौदलाने शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रेतील जो भाग त्यांच्या लोगोमध्ये किंवा त्यांच्या सन्मान चिन्हात वापरला आहे तो अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं. कारण ह्यापूर्वी हिंदू राज्यांमध्ये फक्त कदंबांचा आरमार होता आणि शिवाजी महाराजांचा जन्म कदंबांनंतर जवळजवळ 450 वर्षानंतरचा आहे. असा हा राजा आरमार निर्माण करतो आणि त्यानंतर नुसतं आरमार निर्माणच करत नाही तर वेगवेगळे दर्यावर्दी घराणे निर्माण करतो. धुळं, दर्यासागर, नंतर आंग्रे यांच्यासारखी घराणे पुढील काळात मोठे दर्यावर्दी आणि दर्यावर दरारा असणारी लोक म्हणून प्रसिद्ध झाली. ह्या सगळ्याचं श्रेय हे शिवाजी महाराजांनाच निश्चलपणे दिलं पाहिजे. कदाचित आपल्याला माहीत नसेल तर शिवाजी महाराजांनी त्यांची एक मोहीम एका बाजूने म्हणजे जाताना समुद्रातनं आणि येताना खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरनं अशी केलेली आहे. ही बारासोरची जी चढाई आहे किंवा बारासोरवर जो घातलेला छापा आहे या शिवाजी महाराज कोकण किनारपट्टीवरनं कर्नाटकातल्या बारासोर येथे गेले. तिथं त्यांनी छापा घातला आणि परत येताना लूट घेऊन ते समुद्रामार्गे न येता जमिनी मार्गे परत आले. म्हणजे फक्त मी आरमार निर्माण करतोय, आरमारातले लोक त्यांचं काम करतील असंही नाही, तर शिवाजी महाराजांनी ही आरमारी मोहीमही केलेली आहे. 26/11 हे मी परत सांगतोय याचं कारण असं आहे की 26/11 ही आपल्यावर जो हल्ला झाला हा समुद्रामार्गे झालेला हल्ला आहे. त्या काळात दुर्दैवाने आपल्याकडे काही GPS सिस्टीम्स होत्या, त्या सिस्टीम्स चालत नव्हत्या. अशी परिस्थिती असताना आपण शिवाजी महाराजांचं आरमाराचं महत्त्व विसरलो का, तर विसरलोच असं दुर्दैवाने म्हणायला लागेल. ह्याच दुर्गवर्गांमध्ये त्यांनी दुर्गांवरची रचना किंवा मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो ती कशी असावी याबद्दल लिहिलेलं आहे. दुर्गावर म्हणजे किल्ल्यावर किल्लेदार नेमताना तो प्रामाणिक आहे की नाही म्हणून बघूनच नेमावा. त्याच्या हाताखाली कारखानीस असावा, त्याच्या हाताखाली सबनीस असावा. त्याची त्यांनी जातीवार विभागणी केलेली आहे. ही विभागणी करत असतानाच देखील ह्या लोकांकडनं जर काही चूक झाली तर त्यांना काय शासन असावं
याबद्दल एक अत्यंत रोचक माहिती आपल्याला आज्ञापत्रांमधून बघायला मिळते. उदाहरणार्थ, जर किल्लेदारांनी बंडारी केली तर किल्लेदाराचं मस्तक मारून म्हणजे त्याचं मुंडकं कापून गडोगडी फिरवावं, म्हणजे बाकीचे किल्लेदार असं करणार नाही. यातनं शिवाजी महाराजांची कर्मनिष्ठा आणि न्यायनिष्ठा दिसून येते. अशा अनेक पत्रांमधनं शिवाजी महाराज उलगडत जातात. यातलं एक मला सगळ्यात आवडणारं पत्र ते म्हणजे शिवाजी महाराजांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांना लिहिलेलं आहे. व्यंकोजीराजे भोसले यांना काही कारणामुळे वैराग्य प्राप्त झालं आणि त्या वैराग्यामुळे ते राज्यकारभार करेनासे झाले. त्यावेळी शिवाजी महाराज त्यांना लिहितात, वैराग्य तो उत्तरकाली करणेच आहे. सध्या तुमच्या पराक्रमाचे तमासे दाखवा. याचा अर्थ वैराग्य हा जरी मुक्तीचा मार्ग असला तरी आपण राज्यकर्ते आहोत. आत्ता सध्या पराक्रम करणं हीच आपली मुक्ती आहे असं शिवाजी महाराजांचं मत दिसतं. ह्याच पत्रात पुढच्या भागात शिवाजी महाराज त्यांना म्हणतात की तुर्क फौजेत ठेवली आहे जय कैसा मिळतो. याचा अर्थ असा आहे, शिवाजी महाराज इकडे तुर्क म्हणजे मुसलमान असा एक शब्द असा अर्थ घेतला जातो. मुसलमान सत्तांची लढत आहे, तर माझा सावत्र भाऊ हा मुसलमान सत्तांची नोकरी पण करतो आणि त्याच्या सैन्यात मुसलमान सैनिक पण आहे. आणि हे करत असताना जर तू मुसलमानांचीच लढायला गेलास तर तुला जय मिळणार नाही, तुझा विजय होणार नाही असं शिवाजी महाराज त्यांना सांगताना दिसतात. आजच्या काळात ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण संदर्भ घ्यायला जातो, तर जसं मगाशी मी सांगितलं की शिवभारतकार परमानंद गोविंद नेवास्कर म्हणतात की चरितम शिवराजस्य भरतस्य व भारतम, या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ आपल्याला मिळत जातो आणि शिवचरित्र हे कालातीत आहे हे आपल्याला समजत जातं. पत्रात दिसणारे शिवाजी महाराज हे अत्यंत एका आपल्या ओळखीच्या पत्रातून सुद्धा दिसून येतात. ते म्हणजे आजच्या संदर्भात जेव्हा आपण भ्रष्टाचाराविषयी बोलतो त्याच काळात शिवाजी महाराज एका पत्रात लिहितात की रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. आमचे गुरु कैलासवासी निनाद बेडेकर कायम सांगायचे की भाजीच्या देठासही हात लावू नये हे वाक्य एका मोठ्या अक्षरात लिहून चांगली फ्रेम करून प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये लावलं पाहिजे. आजच्या काळात हा संदर्भ घेताना तुम्ही रयतेचं काम करण्यासाठी तुम्हाला सरकारी नोकरी मिळालेली आहे, ते करत असताना तुम्ही रयतेची काळजी घेतली पाहिजे. रयतेकडनं कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार करून त्यांची कामं करता कामा नये असा त्याचा अर्थ होतो. पत्रात दिसणारे शिवाजी महाराज आणखीन एक वेगळ्या पद्धतीने पुढे येतात. ते म्हणजे स्व हा प्रत्यय. जेव्हा आपण धर्म, राज्य, अभिमान या गोष्टी म्हणतो आणि त्याला जेव्हा स्व प्रत्यय लावत जातो तेव्हा ते आपलंच होतं. ह्या बाबतीतच शिवाजी महाराज हे पहिले पोषकार म्हणता येतील की मराठी भाषेवर झालेलं परकीय आक्रमण, त्यात आलेले फारसी शब्द हे दूर व्हावे म्हणून शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली. ह्या राज्य व्यवहार कोशामध्ये अनेक शब्द जे आजही आपण फारसी भाषेत वापरतो त्यांना उपशब्द देण्यात आले आणि त्याच शब्दांचा उल्लेख किंवा त्याच शब्दांचा वापर पुढील शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये दिसतो. अनेक शब्द आहेत. उदाहरणार्थ तलवार हा शब्द फारसी आहे, मग त्याला खड्ग असा शब्द दिला. किल्ला हा शब्द फारसी आहे, त्याला दुर्ग हा शब्द देण्यात आला. आणि ते शब्द आग्रहाने आपल्या पत्रांमधनं वापरणारे शिवाजी महाराज हे पहिले पोषकार म्हणता येते. शिवाजी महाराजांची प्रवृत्ती, एक वेगळी आक्रमकता दिसणारा आणखीन एक पत्र मला आता आठवत आहे. हे पत्र मिर्झा राजा जयसिंग यांच्या मोहिमेदरम्यान शिवाजी महाराजांनी दिलेर खानाला लिहिलेलं होतं. या मोहिमेत दिलेर खान हा मिर्झा राजा जयसिंगांचा नायक म्हणजे सेकंड इन कमांड म्हणून काम करत होता. ह्या पत्रात शिवाजी महाराजांनी फार उत्तम आपली प्रवृत्ती दाखवून दिलेली आहे. हे पत्र मुन्शी नील प्रभू फारस नवीस म्हणजे फारसीमध्ये पत्र लिहिणारा यांनी शिवाजी महाराजांच्या वतीने फारसी भाषेत लिहिलेलं आहे.
ह्या पत्रात शिवाजी महाराजांनी एक वाक्य असं लिहिलं आहे, इन कसरा मुहाफिजते वतन खुद लाजमी। याचा अर्थ असा आहे की माझ्या पितृभूमीचं रक्षण मी स्वतः करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे। आता इथं वतन म्हणून पितृभूमी हा शब्द आला। हिंदू धर्मशास्त्रात पितृभूमी हा शब्द आपण वापरत नाही, आपण मातृभूमी हा शब्द वापरतो। पण त्यांच्या भाषेत त्यांना समजावं, असं कळावं म्हणून त्यांनी हा वतन हा शब्द वापरलेला आहे। या एका वाक्यातनं शिवाजी महाराजांनी असं सांगून दिलेलं आहे की माझ्या मातृभूमीचं रक्षण किंवा माझ्या पितृभूमीचं रक्षण करणं हे माझंच कर्तव्य आहे आणि त्यात वेळेला मला आदिलशाही, निजामशाही, बेरीजशाही, कुतुबशाही आणि वेळ पडली तर सर्वोच्च असलेले मुघल यांनाही विरोध करायला लागला तरी हरकत नाही, पण ते माझं प्रथम कर्तव्य असेल। ह्याच पत्रात पुढे जाताना शिवाजी महाराज म्हणतात की विजेत्यांचे घोडे किंवा आक्रमकांचे घोडे हे कायमच विजयाचं पाणी चाकत नाही आणि तो जर पराजय पचवायचा असेल तर तुम्ही माझ्या मुलखात या। माझा मुलूक हा डोंगर, नद्या, जंगल यांनी भरलेला आहे। ह्या डोंगराळ प्रदेशात तुम्हाला जेव्हा त्रास होईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की शिवाजीचा प्रदेश काय आहे। म्हणजे एक एवढा मोठा राजा, शिवाजी महाराजांच्या राज्यावर आलेले जे दोन मोठी संकट आहेत ज्याला राजक असं म्हणलं जातं, त्यातलं एक सगळ्यात मोठं संकट म्हणजे अफजल खानाचं संकट आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे मिर्झा राजांचं संकट। एवढ्या संकटाच्या काळात सुद्धा शिवाजी महाराज स्वाभिमान जपताना एवढ्या मोठ्या सैन्याच्या अधिपतीला म्हणतायत की इन कसरा मुहाफिजते वतन खुद लाजमी। यातून शिवाजी महाराजांची दिसणारी स्वधर्म, स्वराज्यनिष्ठा ही उघड होते। शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायला दुर्दैवाने आपल्याकडे त्यांची फक्त 84 ते 85 पत्र उपलब्ध आहेत। यातली काही वैयक्तिक पत्र आहेत, यातली काही राजकीय पत्र आहेत, काही वतनपत्र आहेत, काही दिवाळे आहेत। पण यातूनही शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वभाषा आणि स्वाभिमान याचा आपल्याला वेळोवेळी प्रत्यय येत जातो। माझा अभ्यास असलेले एक विशेष भाग मी तुम्हाला आज सांगू इच्छितो। हफ्त अंजुमन म्हणजे 8 हकीकती असं मिर्झा राजा जयसिंगांचे मुंशी उदयराज मुंशी यांनी दख्खन मोहिमेचं वर्णन केलेलं आहे। या दख्खन मोहिमेतच एक पत्र मिर्झा राजे औरंगजेबाला पाठवतात। त्या पत्रात मिर्झा राजे औरंगजेबाला लिहितात की शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य कसं उभारलंय, तर ज्या लोकांना कोणी नोकरी देणार नाही अशा लोकांना एकत्र करून लढाऊ करून त्यांनी आपलं राज्य उभारलंय। याचं कारण असं आहे की मुघलांकडे जे लढाऊ सैन्य होतं हे परंपरागत होतं, पण शिवाजी महाराजांकडे कुठलेही सैनिकी परंपरा नसलेले लोक एकत्र करून त्यांनी आपलं सैन्य उभारलं आणि आपल्या स्वातंत्र्याचा लढा उभा केला। शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळात सुमारे 350 वर्ष आपल्या संस्कृतीवर इतकी प्रचंड आक्रमणं झालेली होती की फारसी भाषेतले शब्द, फारसी भाषेतले नावं, आपल्या मुलांना फारसी भाषेतली नावं ठेवणं हे लोकांना अभिमानास्पद वाटायला लागलं होतं। माझ्या अभ्यासानुसार शिवाजी महाराजांच्या नंतर मुलांना फारसी भाषेतली नावं ठेवणं हा प्रकारही कमी झाला। याचं एकमेव कारण शिवाजी महाराजांनी स्वभाषेवर केलेलं प्रेम आणि राज्यव्यवहार कोशाची निर्मिती। शिवाजी महाराजांच्या पत्रात एक सगळ्यात महत्त्वाचा भाग दिसतो, तो म्हणजे त्यांनी वापरलेला मायना। यापूर्वी अजराक्त खाने खास दाम हो दौलत राजे शिवाजी याचा अर्थ आज शिवाजी महाराजांच्या कार्यालयातनं पाठवलेलं पत्र असा होता। अशा महिन्याची पत्र शिवाजी महाराजांच्या काळात त्यांची स्वतःचीच पत्र सुरुवातीच्या काळात आहे, पण नंतरच्या काळात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वभाषेला प्रोत्साहन द्यायची सुरुवात केली त्यावेळेस मात्र स्वस्तिश्री राज्याभिषेक नरसंवत्सर
आणि त्याच्यापुढं त्याची तिथी असं लिहून हे पत्र लिहायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या पत्राच्या महिन्यातूनच त्यांची स्वभाषा स्वधर्म याच्यावरची निष्ठा दिसते. हीच निष्ठा पुढील काळात अगदी पेशवे काळापर्यंत चालू राहिली. त्यामुळे पत्राचे महिने बदलले, लोकांची नावं बदलली, संस्कृतीचा एक वेगळा विचार बदलला असं मला वाटतं. तर जसं मी सुरुवातीला म्हणलं, चरितम शिवराजस्य भरतस्यैव भारतम, महाभारताचं इतकंच मोठं शिवचरित्र आपल्याला कायम प्रेरणादायी राहो आणि त्या प्रेरणेची जागृत पद्धतीने आपण अंमलबजावणी करत राहू, हीच शिवजयंतीनिमित्त मनापासून इच्छा. धन्यवाद.